स्वागत आहे मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये। सकाळचे वाजले 10 आणि मी निघालो आता ऑफिसला जायला। आणि सकाळ सकाळ आपण स्टॉक मार्केट मध्ये पूर्ण 300 रुपयाचं प्रॉफिट बुक केलेलं आहे। आणि प्रश्न मला हा पडला की आता ते 300 रुपये मी खर्च कुठं करू। 300 रुपये मध्ये 3 लिटर इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल सुद्धा नाही येत। आणि आज मी प्रयत्न करणार आहे की ते 300 रुपये कुठेतरी चांगल्या जागेवर खर्च करेन। आणि आता बघतो बायकोने किचन मध्ये काय नाश्ता बनवलं बघूया। आणि सध्या तरी आपल्याला हेच तुकडे खावे लागणार आहेत। तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की आमच्या घरी तुकडे बनलेले आहेत आज सगळ्या सगळ्या। पण एवढ्या दिवसानंतर तुकडे खायला भेटायला लागले की मला असं वाटतं की लहानपणी तुकडे खाल्ले होते, लग्नानंतर बायको आठवड्याला तुकडे बनवून चारते। पण तुकडे खाण्यासाठी नशीब लागतं। जसं माझ्या घरी आज काम चालू आहे आणि ते खर्र 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 आवाज करते, ते अवघडच वाटते मला। आज तुम्हाला आवाज ऐकून येईल आणि मला नाही माहिती, पण आज हा ब्लॉग झाल्याशिवाय राहणार नाही। आता भले तू तुकडे बनवून चारायला लागली आहे मला, पण संध्याकाळी मला चिकन 65 पाहिजे, कळलं का? काय बोलशील? तोंड दिलं ना देवाने, तर मी याताने चिकन घेऊन येतो। तू फक्त चिकन 65ची तयारी ठेव। तू फक्त तांदळाचं पेढी घेऊन ये। काय मुख्य झाली का काय आज? हा ना, काय असतं का नसतं का? नुसतं चहा द्यायचं काय बोललं की प्रत्येक वेळेस झाले बरं का तुझं। काय बोलायला लागलं नुसतं चहा आणून देते समोर। चिकन 65 बनणार आहे का नाही आज? असं कसं काय नाही दिसत नाचलेलं। चला आता चहा प्या, बघू चिकन 65 संध्याकाळी। चिकन 65 संध्याकाळी? संध्याकाळी नाही, रात्री बनवायचं मी म्हणतो। अहो जॉबला जाऊ द्या ना म्हणून। आणि काय तुम्ही मी थोडी बोलते की जॉबला जाऊ नको, चिकन 65 बनवून दे पहिलं। हां बसा। तर मित्रांनो हे कन्फर्म झालं की आज संध्याकाळी म्हणजे 7-8 वाजता आपल्या घरी चिकन 65 बनवलं जाणार आहे। तर बघू आपण कसं बनवते किरण चिकन 65। तर मित्रांनो तुमच्या घरी कधी तुमच्या बायकोने तुकडे वगैरे बनवले तर सगळ्यात पहिलं काय करायचं, तिला म्हणायचं लिंबू कापून दे मला। आणि ते कापलेलं लिंबू असं पिळायचं याच्यामध्ये। पिळल्यानंतर नाही ना या तुकड्याचं जे टेस्ट असतो ना ते 10 पटीने वाढतो। कारण लिंबू जे आहे ते स्वाद वाढवण्यामध्ये तर हेल्प करतं, पण विटॅमिन सी तुम्ही जे खाताय त्याच्यामधलं आयरन ॲब्झॉर्ब करायला तुम्हाला खूप मदत करेल। त्यामुळे लिंबू नक्की खात जावा तुम्ही। तर मी सांगतो आता हे खाल्ल्यानंतर टेस्ट कसं लागतं तुम्ही बघू शकता। हे तुकडे आहेत अस्सल घरी बनवलेले तुकडे, असं बाहेरून नाही होत आम्ही। हा लय भारी म्हणजे बायकोच्या हातामध्ये खरंच स्वाद आहे। तर मित्रांनो कामावरून आलेलो आहे मी घरी, आणि सकाळी मी किरणला बोललो होतो की आज संध्याकाळी मी घरी आल्यानंतर ना चिकन 65 बनवून चारायचं। पण तिचा रिस्पॉन्स काय हा नव्हता ना नव्हता। बघूया आता काय बोलते, तिचा मूड कसा आहे मला काही कळलं नाही सकाळी। पण आता मला वाटतंय की बनवून चारलं पाहिजे। किरण काय भांडे धुवायला लागले? हो, अरे आयुष्य भांडे धुवानच जाईन। आता लग्न केलंय म्हटल्यावर थोडंच लागतील। नाही चिकन 65 बनवू ना। बनवते ना। मला नाही वाटत एवढं टेस्टी बनवता येईल तुला। हा मग काय चॅलेंज करताय? कधी बनवलं नाही ना तू? फर्स्ट टाइम बनवतीये, पण बघा कसं भारी बनवते एकदम। किरण मला म्हणलेली की फर्स्ट टाइम मी बनवत आहे, पण एवढं टेस्टी बनवून की बघा तुम्ही। काय बोलायचं तुला, बनवशील एवढं टेस्टी? हो किती टेस्टी? खूप छान, हॉटेलपेक्षा तर छान। हॉटेलपेक्षा छान? बघा जर हॉटेलपेक्षा छान बनवलं की लगेच 500 रुपये माझ्याकडून। बघा ठीक हा आहे, बघ चला तर आपण बघू मी 500 रुपये घेते। बघा मित्रांनो आता चॅलेंज लावलेलं आहे आम्ही, किरणने जर हॉटेल सारखी चिकन 65 बनवलं तर तिला 500 रुपये माझ्याकडून ऑन द स्पॉट। खाल्ले की पहिले असं 500 रुपयाची नोट तिच्या हातामध्ये। तर मित्रांनो हे आहे सामग्री चिकन 65 बनवण्यासाठी। दही, कॉर्नफ्लॉवर, चिकन, जिंजर गार्लिक पेस्ट, रेड चिल्ली पावडर, धनिया पावडर। आज ऑफिसमध्ये गेल्यावर दिवसभर डोक्यात एकच गोष्ट होती की घरी गेल्यावर चिकन 65 खायला भेटणार आहे। त्यामुळं काय लवकरात लवकर घरी यायचा प्रयत्न केला, लवकरात लवकर ऑफिसमधलं काम संपवायचा प्रयत्न केला। कामच संपवले आणि लवकरच घरी आलो बघा। आज मीच आणलं, मला माहिती आहे ते लागतं मग। हे काय 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 हे घेतलं? आहे चिकन 65 बनवण्यासाठी लागणारे साहित्य।
साहित्य आहेत का हे? हो. बरं. आणि सगळ्यात मेन साहित्य दिस अगं इन्ग्रेडियंट म्हणतात त्याला. हो, मी एवढी शिकलेली वाटते का तुम्हाला? अनपढ आहे मी. हे माहिती का काय तुम्हाला? काय? हे आहे मास्टर जिंजर गार्लिक पेस्ट. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे चिकन 65 बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट आहेत ते इथं ठेवलेले आहेत आणि इथं मेन मटेरियल आहे चिकन शिवाय हे चिकन 65 बनवू शकत नाही. आहो, हा काय चाललंय तुमचं? काय नाही, तू चिकन 65 बनवते तर एखादं केक खाऊन दे, slice. पटतं तुम्हाला असं मला सोडून सोडून केक खाताय? इथं मी तुमच्यासाठी चिकन 65 बनवतीये. ठीक आहे ना, चिकन 65 बनवलं पहिलं घास तुलाच चालतो. सध्या मला थोडं पेट पूजा करू दे. किती खडूस येतो तुम्ही. बरं, तुला तुम्हाला काय? थोडी पण काळजी नाहीये. मला बोलले तुझ्यासाठी मी केक आणला आणि मलाच नाही देते, स्वतःच आधी खाताय. बरोबर दर 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 हा कर. किती चम्मच टाकणार आहे ताई? 3 मोजून? हो. जास्त पडलं तर? काय नाही होत त्याला, आपल्या दोघांपुरतं आहे ना, तर मग आपण डिपेंड आहे क्वांटिटीवर. हे आपण थोडा वेळ आता दहीमध्ये चिकनला मॅरिनेट करू. नाही आता काय करायचं, ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा सगळं. यार तुमच्यासाठी मला किती काय करावं लागतंय. काय इथं मला आता फर्स्ट टाइम चिकन 65 बनवायला सांगताय तुम्ही. मग काय तुम्ही माझ्यासाठी काय काय करणार ते सांगा. तू पण खाणारच आहे की? मी खाईल, मी बनवणार, मीच खाणार. तुम्ही काहीतरी स्पेशल केलं पाहिजे ना. तुम्ही माझ्यासाठी बनवलं पाहिजे होतं खरं. एक घास केक चारला की आता. हे आहे कॉर्नफ्लावर. हे आपण थोडं जास्त टाकूया म्हणजे कसं क्रिस्पी होईल त्याच्याने. तर काय काय टाकलं तू याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये मी टाकले हळद, त्यानंतर चिली पावडर म्हणजेच मिरची पावडर लालवाली आणि धनिया पावडर. अजून थोडं मसाला टाक ना, ते कमी वाटलं लागलं मला. थोडं तुम्ही थांबा ना, मी बनवणार आहे. तुम्हाला मी जसं बनवलं तसं खायचं, ठीक आहे? मित्रांनो 500 रुपयाची शर्त लागलेली आहे. क्वालिटी बनलं तरच 500 रुपये दे वाटतात ना. असं काय पण बनवून चाललं की मग काय काम चालवं म्हणतात. तुम्हाला 500 रुपये द्यायचे 100%, एवढं लक्षात ठेवा. चांगलं बनलं तर आम्ही नक्कीच देऊ. द्यावेच लागणार आहेत तुम्हाला. बघू ना आता किती चांगलं बनतंय. बघा तुम्ही. अगं थोडं मसालेदार पाहिजे, असं झणझणीत. लसूण अद्रकचं पेस्ट टाका. टाकायचे. अरे त्याला लिमिट आहे, त्याला असं थोडं टाइम आहे. मला माहिती आहे ना. तुम्ही फक्त खायचं काम करा. मी तर खाणारच आहे, याच्यामुळे सकाळपासून आहे ना हे उत्साही. आहे मास्टरचं चिकन गार्लिक पेस्ट. आता मी ते टाकणार आहे, ठीक आहे? तुम्ही बघू शकता. किती टाकायचं ते? हे 1-1.5 चमचा. तुम्ही थोडं थांबा, तुमच्यामुळं काय गडबड झाली की माझे 500 लॉस होईल. मी आधीच बोलतीये. लॉस झालं तर माझा फायदाच आहे ना ते. तुमचा फायदा नका बघू तुम्ही, मग कोणाचा फायदा मग होईल? तुम्हाला टेस्ट मध्ये पण फायदा होईल. हा का? हा. तर मित्रांनो आज आहे ना आपल्या घरी चिकन 65 दमदार बनत आहे. आणि जी स्मेल इथं मला येते ना ती मी इथं घेऊ शकतो स्मेल, पण तुम्हाला कळणार नाही की किती दमदार ते चिकन 65 बनायला लागलं. कारण त्याची शेफ आहे आमची किरण, आणि ते जेही बनवते ते अति टेस्टी असतं. आणि आज तिला एक स्टेप पुढं जाऊन, एक पाऊल पुढं जाऊन त्यापेक्षा जास्त टेस्टी बनवतं. मान्य आहे की पहिल्यांदा चिकन 65 बनवते, पण साधारणपणे नॅचरली तिच्या हातामध्ये टेस्ट आहेच. तर मग माझी एक्सपेक्टेशन थोडी जास्त वाढलेली आहे की हां चिकन 65 ते बेहतरीन म्हणजे हाय क्वालिटीचंच बनवून. मला माहिती आहे तुम्ही एवढे गडगड काय बोलताय का? चला आता मी थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं हे चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहे. त्यानंतर आपण परत भेटूया. बरं मित्रांनो, ते तर बोलले 10 ते 15 मिनिटांनंतर ना आपण परत भेटूया. तर आपण तर काहीतरी बोलून घेऊ मस्त. आज काय झालं, येताना आहे ना काहीच नाही झालं, ट्रॅफिकला लागलेलं होतं. आओ हां कोथिंबीर नाही आणा ना प्लीज. काय म्हणले? आओ कोथिंबीर नाही आणा ना. बनवायच्या अगोदर नव्हतं माहिती? नाही. काय तुम्हाला कॉल केलेला पण तुम्ही रिसीव्ह नाही केला. जा पटकन घेऊन या. नुसतं काम सांगायचे काम आहे त्यांचे, अजून काय नाही. मित्रांनो एवढं धावत पळत जाऊन मी कोथिंबीर घेऊन आलो, तेवढ्यात किरणने इथं भात बनवून टाकलाय. हो का? कोथिंबीरचं काय करायचं? थँक्यू मयूर, तुम्ही कोथिंबीर आणून दिली. ह्याला आता मी मस्तपैकी छोटीशी चॉपिंग करणार आहे ह्याची आणि ह्याच्यावरती टाकणार आहे जे आपण हे मॅरिनेशन मध्ये चिकन मध्ये. हो मग तर टेस्ट भारी येईल त्याचा. येस.
मी बोललं ना आज तुम्हाला 500 द्यावेच लागणार आहे. कुकरमध्ये का बनवलं? कुकरमध्ये मी राईस बनवला आपल्यासाठी. नुसतं चिकन 65 खाऊन थोडी आपलं पोट भरणार आहे. हा ते तर बरोबर आहे तुझं. तर मित्रांनो कमेंट करून सांगा तुमची बायको पण एवढं फास्ट जेवण बनवते का? हे बघा आपण आता ही मस्तपैकी बारीक अशी चॉपिंग केलेली कोथिंबीर ह्याच्यावरती टाकूया. बघा किती छान अशी दिसते. लाजवाब दिसतंय हे तर. असंच लाजवाब टेस्ट पण असणार आहे ह्याची. ते मॅरिनेशनचं जे अरोमा आहे ना त्याच्यावरून मला कळायला लागले की खूपच असं बेहतरीन म्हणजे लाजवाब बनणार आहे हे. आणि ते मॅरिनेशनकडे बघून पण असं वाटायला लागलं अरे असं काढून डायरेक्ट खाऊन टाकावं. तर मित्रांनो लवकरच तयार होणार आहे आपल्या घरी चिकन 65. आणि लयच भारी झालं तर आपण आहे ना या एखादा बिझनेस पण चालू करू चिकन 65चा. तर आता कढईवर गरम होणार आहे तेल. आणि तेल गरम झालं की आपण किचनमध्ये जाऊ. मी किचनमधून याच्यामुळे बाहेर आलो की मला जास्त गरम होत होतं. तर मित्रांनो तेल गरम झालेलं आहे आणि आपलं मॅरिनेट केलेलं चिकन तेलामध्ये जायला तयार आहे. हे गेलं पहिलं चिकनचं पीस तेलामध्ये आणि हे जा या पद्धतीने उकळत आहे. आणि मला इथून कॅमेरा धरायला ना बरेच भीती वाटते. घसरून जर माझा मोबाईल या तेलामध्ये गेलं तर मोबाईल पण उकळून निघेल या चिकनचा. तर कसा आवाज येतो मित्रांनो चिकन तळायचं. तिखट तर झालेलं आहे. तो मला बोलला नाही. तो मसाला आहे ना तो आपला तिखट आहे लाल कोण बोललं? त्याच्याकडून मी चिकन घेतो. तिखटलं का खाली? अरे आणि तुम्ही बघू शकता पहिल्याच बॉलमध्ये किरण आउट झालेले. तिथे चिकन खाली चिटकलेले जे काही चिटकायला नव्हतं पाहिजे. 500 रुपये भेटतील का नाही तो आता एक मोठा गंभीर प्रश्न उभा झालेला आहे इथे. तर मित्रांनो खुशखबर चिकन 65 बनवतो ना चिकनचे पीसेस कढईमध्ये चिटकलेले आणि किरण 500 रुपयापासून थोडी लांब जातानी आणि माझे ते 500 रुपये वाचतानी मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की चिकनचं जे अरोमा चिकन 65 ते बेहतरीन म्हणजे लाजवाब येत आहे. आणि ते खायला कसं लागेल ते मला माहिती आहे. पण जे चिकनचं चिटकलेलं आहे तिथं कढईमध्ये त्याच्यामुळं असं वाटतं की 500 रुपये द्यायची गरज पडणार नाही आहे. पण लईच भारी बनलं तर बघू आपण पुढं काय करायचं इथे. तर किरण बनते की नाही चिकन 65 आज? बोलली मी. काय बोललेली? मी आज तुमच्याकडनं 500 घेतल्याशिवाय राहणार नाही. चिटकत होते ना तुझे चिकन. आता पूर्ण झाल्यावरती बघा कुठली. बघा मित्रांनो आज किरणने आपल्याला चॅलेंज दिलं होतं की ती चिकन 65 असं बनणार जसं की हॉटेलमध्ये बनवलं आहे असं. पण आता जसं तिचं चिकन 65 तव्यामध्ये चिटकत आहे त्याच्यावरून तुम्हाला वाटत नाही की टेस्टी असेल. पण मी काय म्हणतो किरण जर चिकन 65 लयच भारी बनलं ना तर 500 रुपये नक्कीच देईन तुला. त्याचं टेन्शन नको घेऊ. तर मित्रांनो हे अवस्था आहे आपल्या चिकन 65ची सध्या. इथं कढईमध्ये कमी तेलामध्ये जास्त चिकन 65 बनण्याचा प्रयत्न चालू आहे. तर बघा एवढ्या वेळेच्या मेहनतीनंतर ना आता आमचं चिकन 65 रेडी झालंय. चला तर आपण टेस्ट करून बघूया. तर मित्रांनो फायनली आपल्या घरी बनलेलं आहे चिकन 65 आणि ते सर्व झालेलं आहे. आणि 500 रुपये द्यायचेत का नाही ते आता मला ठरवायचं कारण ते टेस्ट मला करायचं आहे. हे घ्या फायनली चिकन 65 इज रेडी. यू कॅन ईट नाव. तर मित्रांनो आज किरणने खूपच छान काम केलेलं आहे. सकाळपासून मला चिकन 65 खायची इच्छा होतच होती. आणि मला नव्हतं वाटलं की चिकन 65 खायला भेटेल. मला वाटलेलं कुठंतरी मी चिकन आणीन आणि ते चिकनची भाजी बनवून टाकेन. आज जे चिकन 65 खाण्याची इच्छा होती ती खरंच किरणने पूर्ण केलेली आहे. आणि किरण त्यासाठी 500 रुपये जिंकल का नाही तो आता खाल्ल्यानंतरच कळ. सांगा. एकदम सॉफ्ट बनलेले आहेत. क्रंची पण आहेत. त्याचा तिखटपणा जे असतो ते अगदी बॅलन्स आहे. आणि मसाल्यांचा स्वाद असं निघून येतोय. तर किरण तुम्ही जितलेले आहेत 500 रुपये ते तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या आत्ता बोललेत आत्ता
द्यावा लागेल तुम्हाला. आता पुढच्या महिन्यात जेव्हा सॅलरी येईल ना माझी नो नो नो. तेव्हा 500 रुपये तुला एक्स्ट्रा. बायको इथं खायला लागते भात, मी इथं खातोय चिकन. किती अंतर आहे आमच्या दोघांमध्ये हां. ती कुठं व्हेज, आम्ही कुठं नॉन व्हेज. तर असं कपल भेटणं अवघड आहे लोकांना. आणि माझी बायको आहे ना, कोणकोणत्या दिवशी व्हेजिटेरियन असते ते सांगतो तुम्हाला. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार. आठवड्याचे 4 दिवस ती व्हेजिटेरियन असते आणि आठवड्याचे 3 दिवस म्हणजे बुधवार, शुक्रवार आणि रविवार ती नॉन व्हेजिटेरियन असते. त्याच दिवशी ते नॉनव्हेज खाते. बाकी दिवशी ते चिकनला हात पण नाही लावत. पण आज मला कळलं नाही, आज बुधवार असून सुद्धा, वेडनेसडे असून सुद्धा ते चिकनला हात का लावत नाही. आणि फक्त अख्खं चिकन 65 मला आणून दिलं आहे तिने. तर अशाच ब्लॉगसाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. किरण, हे तुझे 500 रुपये जे तो जिंकलेले. थँक्यू. मी बोलली होती ना तुम्हाला की मी छान बनवणार आहे.